नमस्कार, तुमचं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये. तर मी तुम्हाला घरच्या घरी मँगो लस्सी कशी बनवतात ते दाखवणार आहे. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवरती कोणी नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजेच तुम्हाला हे छान छान रेसिपी बघायला मिळतील. तर चला आपण आता रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे 200 ग्रॅम दही घेतलेलं आहे मी आणि छान असं घट्टसर दही आहे. आणि त्यानंतर 2 आंब्याचे ते स्लाइस करून घेतलेले आहेत. त्यानंतर ड्रायफ्रूट घेतलेले आहेत. त्यानंतर वेलची पावडर घेतलेली आहे आणि साखर घेतलेली आहे. तुमच्या आवडीनुसार साखर तुम्ही घेऊ शकता. तर इथे मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. त्यामध्ये आता आपल्याला हे 2 आंब्याचे स्लाइस टाकायचे आहेत. त्यानंतर आपण साखर टाकणार आहोत. वेलची पावडर टाकायची आहे आणि दही टाकायचं आहे. तर आता आपण हे मिक्सरला फिरून घेऊया. तर मिक्सरला आपण लस्सी फिरून घेतलेली आहे. तर बघू शकता खूप सुंदर झालेली आहे. एकदम घट्ट अगदी बाहेर मिळते तशीच आपली लस्सी तयार झालेली आहे. हवं असेल तर तुम्ही यामध्ये थोडंसं पाणी घालू शकता किंवा आईस क्यूबसुद्धा घालू शकता. तर बघू शकता खूप छान झालेली आहे. अगदी बाहेर मिळते तशीच झालेली आहे आणि खूप ऊन पडतं तर तुम्हीसुद्धा या पद्धतीने मँगो लस्सी करून बघा घरच्या घरी. खूप चविष्ट होती. आता आपण काय करणार आहोत, एका ग्लासमध्ये आपण लस्सी काढणार आहोत. तर ग्लास घेतलेले आहे. आपण यामध्ये लस्सी टाकायची आपल्याला. तरी ते आपले 2 ग्लास मँगो लस्सी तयार झालेली आहे. यामध्ये आता आपल्याला काय करायचं, ड्रायफ्रूट टाकायचे आहेत. आंब्याचं सीझन चालू झालेलं आहे तर मँगो लस्सी बनवा तुम्हीसुद्धा. इकडे सुद्धा टाकूया आपण ड्रायफ्रूट. बदाम, काजू आणि पिस्त्याचे काप करून घेतलेले आहेत मी. यामध्ये तुम्ही आईस्क्रीमसुद्धा घालू शकता. तर कशाची लस्सी नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्हीसुद्धा करून बघा आणि आवडल्यास चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.